मुंबईतल्या कोस्टल रोडची दुसरी मार्गिका आज दुपारी 12:30 वाजल्यानंतर मुंबईकरांसाठी खुली होणार आहे। हा जो टप्पा आहे तो मरीन ड्राईव्ह ते हाजी अली पर्यंत असणार आहे। आपण पाहतो या ठिकाणी मी सध्या नरिमन पॉइंट एंडला उभा आहे आणि या ठिकाणी फुलांची आरस या संपूर्ण बोगद्याला करण्यात आलेली आहे। पूजा देखील या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित असा हा प्रकल्प आहे। महानगरपालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील मरीन ड्राईव्ह पासून सुरू होणारा दुसऱ्या भूमिकेत बोगदा उत्तर दिशेने जाण्यासाठी आता खुला केला जाणार आहे। मरीन ड्राईव्ह ते हाजी अली असा एकूण 6.25 किलोमीटर अंतराचा हा बोगदा असणार आहे आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये हा प्रवास पूर्ण केला जाणार आहे। त्यामुळे मुंबईकरांसाठी जलद गतीने प्रवास करण्यासाठी ही आनंदाची बातमी सुद्धा मानली जाते। त्यामुळे वरळी वांद्रेच्या दिशेने ताडदेव यासोबतच पेडर रोड इथे जाणाऱ्या वाहतुकीला या बोगद्याच्या माध्यमातून होणाऱ्या वाहतुकीमुळे अत्यंत वेग मिळणार आहे। एकूण आठवड्यातील 5 दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार या काळामध्ये सकाळी 7 ते संध्याकाळी 11 म्हणजे एकूण 16 तास हा बोगदा वाहतुकीसाठी खुला असणार आहे। आठवड्याचे उर्वरित 2 दिवस हे प्रकल्पातील राहिलेले असल्यामुळे प्रकल्पातील मेंटेनन्सचं जे काम आहे ते या ठिकाणी केलं जाईल। आपण पाहतो या ठिकाणी आता जे कर्मचारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे सगळे कर्मचारी आपण या ठिकाणी दाखवतोय येऊन बसलेले आहेत। याच कर्मचाऱ्यांनी हा बोगदा बांधलेला आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाचा क्षण आहे। त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा जो आनंद आहे तो आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळतो। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। कारण गेल्या बऱ्याच वर्षापासून या बोगद्याचं काम सुरू होतं। या बोगद्यामध्ये एक जी पहिली मार्गिका आहे त्यामध्ये गळती सुद्धा सुरू झाली होती, त्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी स्वतः केली। यानंतर ती गळती जी आहे ती सुद्धा बंद करण्यात आली आणि LNTच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला हा जो बोगदा आहे तो देशातील असा पहिला बोगदा आहे जो समुद्राच्या खालून तयार करण्यात आलेला आहे। 2 बोगदे तयार करण्यात आलेले आहेत। पहिल्या बोगद्याचं उद्घाटन झालेलं आहे, मात्र आता दुसऱ्या बोगद्याचं जे उद्घाटन आहे ते सुद्धा आज मुख्यमंत्री यांच्या पाहणीनंतर केलं जाईल आणि मुंबईकरांच्या सेवेमध्ये हा दुसरा बोगदा सुद्धा आता येणार आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची सुटका होईल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कॅमेरा पर्सन रोहन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।